नमस्कार, श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण लेसेसचे पॅटर्न स्टार्ट केलेले आहेत. आधीच्या स्टेशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक लेस स्टार्ट केली आपण. तर त्या लेससाठीच आपल्याला एक स्टिच शिकून घ्यायची आणि ती म्हणजे पर्ल स्टिच, मोती टाका. पर्ल स्टिच आणि लाँग पर्ल स्टिच अशा 2 स्टिच आहेत ज्या मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी मी काय केलं आहे इथे एक 2 कलरचे डोलीचे धागे म्हणजे रेशमी धागे जे आपण म्हणतो ते धागे मी घेतलेले आहेत. सिल्कचा धागासुद्धा यूज केला जातो. तर ते 2 धागे, थोडीशी जाडसर सुई घेतले अशा पद्धतीची आणि पेन्सिल पट्टी जी आपल्याला इथे लाईन मारायची एक साधारणतः 4 इंचाची तरी लाईन मारून घ्यायची म्हणजे आपली प्रॅक्टिस पण होईल. ठीक आहे. तर कॉन्ट्रास्टमध्ये कलर वापरणार आहे मी. हा एक आहे आणि हा एक आहे. तर ह्याला काय करायचं आहे, हा जो धागा असतो ना तो 6 पदरी असतो. तर ह्या 6 पदरी धाग्याला आपल्याला काढून एक साधारणतः हातभर धागा, जास्त मोठा नाही काढायचा, छोटासाच एक साधारणतः तसाही ह्याचा डबल होणार आहे. तर मी हा धागा इथे काढून घेतला आहे. ठीक आहे. एक बघाल तुम्ही, जास्त मोठा नाही आहे, एवढंच काढलं आहे. इथून ते एवढंच काढलेलं आहे. तर हा धागा 6 पदरी असतो. तर ह्या 6 पदरी धाग्याला आपल्याला काय करून घ्यायचं आहे, 3 पदरी करून घ्यायचे. असं 3 पदर वेगळे वेगळे करायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं तो निघत जातो. अशा पद्धतीनं तो वेगळा करायचा आहे. वेगळा करून सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे. हे वेगळा झालेला आहे. वापर होणार आहे, आपण ह्याच्या बुट्ट्या पण करणार आहे, त्यामुळे आपल्याला हा धागा एवढा लागणारच आहे. तर सेम ह्याचा पण तसाच करून घ्यायचा आहे. तर हा धागा मी केला आहे. तर ह्याला सुईमध्ये ओवायचं आहे. तर सुईमध्ये ओवण्याआधी त्याला काय करायचं, ग्ल्यू लावायचा त्याच्या टोकाला. म्हणजे काय होतं, टोक जरा कडक होतं. मग तो सिल्कचा धागा असू दे किंवा डोलीचा धागा असू दे, सुईमध्ये पटकन जातो, एकदम पटकन. आपला वेळ पण जात नाही जास्त. अशा पद्धतीने हा ओवून घ्यायचा आहे. गेला असा पटकन जातो आणि ह्याला डबल करून त्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशी. आता आपण सुरू करूया. मोती टाका. आता इथे लाईन मारलेली आहे, तिथून मी सुई काढली वरती. सुई काढल्यानंतर काय करायचं आहे, डाव्या हातामध्ये धागा पकडायचा आहे, उजव्या हातामध्ये सुई पकडायची आणि काय करायचं, जवळच 1 2 3 असं 3दा पेळ घालायचं आहे सुईला. आणि जिथे सुई काढली होती तिथेच एकदम बाजूला अशी सुई टक करायची खाली. आणि काय करायचं, हा हातातला धागा आहे तो साधारणतः टाईट पकडायचा आहे, एकदम पण टाईट पकडायचा नाही. आणि सुई खाली खेचून घ्यायची. अशा पद्धतीने हा मोती टाका, ज्याला फ्रेंच नॉटसुद्धा म्हणतात, पण आत्ता सध्या तो आरीवर्कमध्ये पर्ल स्टिच, मोती टाका म्हणून जास्त वापर केला जातो आहे. थोडासा डिस्टन्स सोडून अजून एक पूर्ण ही लाईन करून घेऊ आपण.
तुम्हाला हवे तेवढे पीळ घालून, हवे तेवढे म्हणजे 1 पिळाचा, 2 पिळाचा आणि 3 पिळाचा, अशा पद्धतीने करू शकता. म्हणजे आपल्याला हवी तेवढी जशी स्टिच हवी तशी ती येते, फक्त ती करता आली पाहिजे. खूप छान फिनिशिंग येतं. सध्या ट्रेंडमध्ये खूप चाललेली आहे ही पर्ल स्टिच, लॉंग पर्ल स्टिच. जास्त ताणायचं नाही आहे, अलगद करायचं. तर ही पर्ल स्टिच होताना तुम्हाला दिसत असेल, खूप छान दिसते. पुढे त्याचं लॉंग पर्ल स्टिच टाकल्यानंतर तुम्हाला कळेल ते किती छान दिसतंय ते. ह्याच्या बुट्ट्या पण खूप छान होतात. खूप इझी आहे, अजिबात कठीण नाही आहे. 1 2 3 आणि जिथून काढलाय तिथेच साधारणतः टक करायचा. 1 2 3. उलटंसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, दोन्ही बाजूने होते ते स्टिच. हे बघा, सेम. एक 2 3. अशा पद्धतीने हा झाला आपला मोती टाका. नॉर्मली खाली छोटीशी गाठ मारून घ्यायची की म्हणजे जशी आपण हातशिलाईला गाठ मारतो तशी. ठीक आहे. तर आता ही पर्ल स्टिच झालेली आहे, मोती टाका झाला आहे. तर आता आपण लॉंग पर्ल स्टिच शिकणार आहे. तर ती कशी करायची ती, त्यासाठी मी काय करणार आहे, ग्रीन कलरचा धागा सेम जसा आधीचा धागा ओवून घेतला त्याच पद्धतीने धागा सेम ओवून घेणार आहे. मी ग्रीन कलरचा धागा ओवून घेतलेला आहे, सेम प्रोसेस केलेली आहे. तर आता आपण लॉंग पर्ल स्टिच शिकणार आहे. मी स्टार्ट इथून करते त्या मोती टाक्याच्या साईडला. एक प्रकारची लेसच तयार करणार आहे ही, ज्याचा वापर तुम्ही ब्लाऊजवरती करू शकता आणि ड्रेसवरती सुद्धा. तर इथे सेम प्रोसेसमध्ये पकडला आहे मी. डाव्या हातात धागा आहे, उजव्या हातात सुई आहे आणि
1 2 आणि 3. आधी काय केलं आपण, जिथे सुई काढली तिथेच टक केला, पण आता काय करायचं आहे, थोडासा लांब अशा पद्धतीने टक करायचं आहे आणि अशा पद्धतीने लॉंग पर्ल स्टिच परत तिथूनच काढायचं आहे आणि परत सेम प्रोसेस. हात शिलाईचे सुई थोडे जपून वापरा. ही झाली लॉंग पर्ल स्टिच. आता ही आपण पूर्ण ह्या लाईनमध्ये करून घेऊ. अशा पद्धतीने ही पर्ल स्टिच आपण पूर्ण करून घेणार आहे. दोन्ही साईडला पर्ल स्टिच टाकून आता हे पूर्ण करेल. हे प्रॅक्टिससाठी दिलं आहे मी, की ते तुमची लॉंग पर्ल स्टिचची आणि पर्ल स्टिच दोन्ही स्टिच आहेत त्या प्रॉपर झाल्या पाहिजे. खूप ट्रेंड आहे ह्या स्टिचचा आणि एवढ्या भारी दिसतात ह्या वर्कमध्ये, तर एवढं छान दिसतं वर्क, ते खूप मस्त वाटतं. थोडी मेहनत आहे ॲक्च्युली, प्रत्येक गोष्टीलाच मेहनत आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण करून घ्यायचं आहे. आता ही लास्ट स्टेज बघा. अशी तुम्ही एखादी तुमची कुर्ती आहे प्लेन, त्याच्यावरती तुम्ही करू शकता की नाही, खूप छान वाटतं. अशा पद्धतीने हे पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, आता आज आपण इथेच थांबू. उद्याच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पर्ल स्टिचच्या आणि लॉंग पर्ल स्टिचच्या बुट्ट्या, प्लस पर्ल स्टिच विथ सिक्विन आणि लॉंग पर्ल स्टिच विथ सिक्विन त्याच्याही बुट्ट्या, तसंच लेसचे पॅटर्न आपण स्टार्ट करू. ओके, तर आपण उद्या भेटू. बाय.